5 मिनिटातच मी संपवणार आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर मी मनापासून आभार मानतो राहुल गांधीजींचे की त्यांनी कर्नाटकमध्ये तसा 0 FIR करायला लावला आणि रोहित पवार यांच्या प्रयत्नाला यश आलं। पण माननीय मंत्री महोदय, आता मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला अद्यापही 0 FIR का झाला नाही हे आम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। अजित दादा काही फक्त आमचे नेते नव्हते, ते महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यांच्या जाण्याने फक्त काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं नाही, अख्ख्या राज्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अजित दादांसाठी सातत्याने महिनाभर आम्ही ही चर्चा या सभागृहात आणण्याकरता सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले। पण मला सांगा, त्या भोंदू खरात बाबाचे 400-500 CCTV फुटेज आले आणि अजित दादाचा साधा त्या देवगिरीवरचा CCTV फुटेज, ते विमानात किती वाजता बसले, तो साहिल मदन नेमका कुठे आहे, तो जिवंत आहे की गेला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। मी जास्त वेळ न घेता एक काव्यात्मक सभापती महोदय मांडतो, माझे प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर आपण द्यावं। तर बसल्या बसल्याचे काव्य तयार केलंय। माफ करा दादा आम्हा तुम्हाला विसरू शकलो नाही, माफ करा दादा आम्हा तुम्हाला विसरू शकलो नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही। विधिमंडळातील अर्थमंत्री तुम्ही न्याय आम्हा देत होता, राज्याच्या हितासाठी मात्र अहोरात्र झटत होता, सातत्याने प्रयत्न करून हाती काही आले नाही, माफ करा दादा आम्हा तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही। जिथे असाल तिथून आम्हा वारे पठ्ठ्या म्हणत असाल, दुनियेला न्याय देणारा मी अन्याय पाहून हसत असाल, कामाच्याच माणसाला आम्ही समजू शकलो नाही, माफ करा दादा आम्हाला तुम्हाला विसरू शकलो नाही। काळजाचा विषय तुमचा महाराष्ट्र का हो पेटला नाही, ब्लॅक बॉक्स तर सोडा साधा CCTV दिसला नाही। FIR देते वेळी पोलीसवाला हसत होता, खाकी वर्दीतला अधिकारी त्या दिवशी खुश दिसत होता, ज्यांना तुम्ही सॅल्यूट केला तो सुद्धा हळहळला नाही, माफ करा दादा आम्हा तुम्हाला विसरू शकलो नाही। जनता दरबार तुमच्या, तुम्ही घेतलेला जनता दरबार तोच तुमच्या कामी येईल, त्याच दरबारातील जनता अपमानाचा बदला घेईल। सरकार सत्ता येईल जाईल, न्यायाचा वादा मिळणार नाही, कितीही पिढ्या खपल्या तरी अजित दादा घडणार नाही, माफ करा दादा आम्हाला तुम्हाला विसरू शकलो नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही। मी मायबाप सरकारला विनंती करतो, अजित दादांच्या विमानाचा घातपात होता की अपघात होता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणं हे आपली त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। दादांच्या मुळे आज या अधिवेशनात शेवटचं भाषण हे दादांवरच करून मी या ठिकाणी थांबतो।